नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. मेंदूच्या शक्ती या सूर्याच्या किरणांसारख्याच असतात. जेव्हा त्या केंद्रित असतात तेव्हाच त्या चमकत असतात. आज आहे 16 सप्टेंबर. आजचा दिवस जगभरात जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. फ्रीज, एअर कंडिशनर आणि इतर यंत्रणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन या प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या थराला छिद्रे पडत असल्याचे दिसले. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. यालाच आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन असे देखील म्हणतो. या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात आणि संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. याच्या प्रसारासाठी, त्या धोक्यांच्या जागरूकतेसाठी म्हणून आजचा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार 1995 सालापासून हा दिवस पाळला जातो. 1978 साली कॅनडातल्या मॉन्ट्रियल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण रसायनांमधील बदलांसाठी 2010 आणि 2030 या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत. खरे तर चंगळवादाने सर्व पृथ्वीला संकटात टाकल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. विकसनशील देशांनी वस्तू वापरण्यापूर्वी त्यांच्या पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा ही अपेक्षा, तसेच हरितगृह वायूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणणारा क्योटो करारही यशस्वी ठरेल अशी आशा आहे. ऐवजी सध्या हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन आणि हायड्रोफ्लोरोकार्बन यांचा वापर सुरू झाला आहे, परंतु यावरही 2030 पूर्वी नियंत्रण आणायचे असे कराराअंतर्गत ठरवण्यात आले आहे. 16 सप्टेंबर 1997 रोजी संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पंडित गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला होता. 16 सप्टेंबर 1997 रोजी ITC आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 10.50 सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला होता. 1975 साली पापुआ न्यू गिनी या देशाला ऑस्ट्रेलियापासून स्वातंत्र्य मिळाले होते. 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्ही समोर आजच्याच दिवशी शरणागती पत्करली होती. 16 सप्टेंबर 1935 रोजी इंडियन कंपनीज ॲक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी करण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्र ही एक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेची स्थापना 16 सप्टेंबर 1935 रोजी झाली, तर हिचे 1969 साली राष्ट्रीयकरण करण्यात आले. 16 सप्टेंबर 1908 रोजी जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना करण्यात आली. तसेच 1620 मध्ये मे फ्लॉवर या जहाजाने साउथहॅम्प्टन बंदरातून उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले होते. 16 सप्टेंबर हा संजय बंडोपाध्याय या सतारवादकांचा जन्मदिवस. यांचा जन्म 1954 मध्ये झाला होता. डेव्हिड कॉपरफिल्ड या अमेरिकन जादूगाराचा जन्म 16 सप्टेंबर 1956 साली झाला. 1942 साली नामदेव धोंडो तथा ना. धो. महानोर या निसर्गकवी व प्रयोगशील शेतकरी तसेच मराठी साहित्यातील ज्येष्ठ व लोकप्रिय कवी यांचा जन्म झाला. त्यांना पानझड या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 19व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 16 सप्टेंबर 1916 रोजी MS सुब्बलक्ष्मी या विख्यात शास्त्रीय गायिका यांचा जन्म झाला. कमलाबाई कृष्णाजी ओगले या रुचिरा पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका यांचा जन्म 16 सप्टेंबर 1913 रोजी झाला. जयपूर अत्रोली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म 1907 मध्ये झाला. तसेच
इंग्लंडचा राजा 5वा हेनरी याचा जन्म 16 सप्टेंबर 1386 मध्ये झाला. फ्रान्सचा राजा चार्ल्स 6वा याचाही जन्म 1380 मध्ये 16 सप्टेंबर या दिवशी झाला. साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचा स्मृतिदिन म्हणजे 16 सप्टेंबर. 1994 मध्ये आजच्याच दिवशी त्यांचे निधन झाले होते. कथा, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ठणठणपाळ या टोपण नावाने विनोदी व मार्मिक लेखन करत. अत्रोली घराण्याच्या गायिका केसरबाई केरकर यांचे 1977 मध्ये निधन झाले. 16 सप्टेंबर 1973 रोजी पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचा स्मृतिदिन असतो. त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे होते. मुजुमदारांकडे ते दत्तक होते. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते 24 वर्षे चिटणीस राहिले होते. अमेरिकन ॲनिमेशनपट निर्माते फ्रेड क्विम्बी यांचे निधन 1965 रोजी आजच्याच दिवशी झाले. सर रोनाल्ड रॉस या हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टरचे 16 सप्टेंबर 1932 मध्ये निधन झाले. रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटिश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगिरीसाठी त्यांना 1902 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट यांचे निधन 16 सप्टेंबर 1736 रोजी झाले. हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स या देशात गेले. त्यांचा मृत्यू ॲम्स्टरडॅम येथे झाला. तापमान मोजण्याचे फॅरनहीट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय डॅनियल फॅरनहीट यांना दिले जाते. वायू आणि द्रव पदार्थांचा उपयोग करून तापमापी यंत्र बनवण्याचे असंख्य प्रयोग गॅलिलिओपासून न्यूटनपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केले. मात्र 1719 ते 1724 या काळात डॅनियल फॅरनहाइट यांनी तापमापकावर प्रयोग केले. फॅरनहीट यांनी काचेच्या उभ्या नळीत आधी अल्कोहोल वापरून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली, पण त्यात अपेक्षित असे यश न आल्याने त्यांनी मग पारा वापरून प्रयोग सुरू ठेवले. हे तापमापक जास्त सुटसुटीत व अचूक ठरले. पाण्याचा बर्फ होणे, वाफ होणे, मानवाच्या शरीराचे तापमान या गोष्टी अचूकपणे नोंदवीत असल्याची खात्री पटल्यावर फॅरनहाइट यांनी त्या तापमापकाला आपले नाव देऊन प्रयोग जगासमोर आणला होता. अशा या शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन म्हणजे 16 सप्टेंबर. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.